सृष्टीचक्रात निसर्ग आपली रूप तीनही ऋतूत दाखवत असतो. मात्र वर्षा ऋतूतील निसर्गाचं अप्रतिम असं सौंदर्य अनुभवणे म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूतीच मिळाल्यासारखे वाटते. आनंदी आयुष्य जगण्यासाठी अशा निसर्ग रूपामुळे मनाला नवी ऊर्जा व नवी प्रेरणा मिळते. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गणगेल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण जाणार आहोत पावसाळी सफरीचा आनंद घेण्यासाठी भीमाशंकर जवळील भोरगिरी परिसर आणि चासकमान धरण परिसर पाहण्यासाठी. सर्वत्र पसरलेले दाट धुके, उंच उंच दिसणारे हिरवेगार डोंगर, त्यावर पांढरे शुभ्र ढग, असा हा सर्व मनमोहक नजारा मनाला सुखावत होता. पावसाळी वनवैभव अनुभवणे म्हणजे नवचैतन्य मिळवल्यासारखे वाटते. डोंगर माथ्यावरचा परिसर असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो. आल्हाददायक व स्वच्छ वातावरणामुळे पर्यटक या ठिकाणी आपोआप ओढले जातात. पुणे शहराच्या उत्तर दिशेला साधारण 70 किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यामध्ये हे चासकमान धरण आहे. या धरणाची उंची 46 मीटर, लांबी 738 मीटर असून या धरणाचा एकूण जलसाठा 7.5 TMC इतका आहे. या धरणामध्ये विविध प्रकारच्या माशांच्या प्रजाती आढळतात आणि विशेष म्हणजे या धरण परिसरातील पाण्याच्या पात्रात गोड्या पाण्यातील कोळंबी मोठ्या प्रमाणात आढळते. चासकमान धरणाचा परिसर पाहिल्यानंतर भोरगिरीच्या दिशेने आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला आणि काही वेळातच मेघराजाने बरसायला सुरुवात केली. या पावसामुळे ओढे नाले ओसांडून वाहत होते. रस्त्यावरील एका छोट्या पुलावरून जात असताना एक पांढरा शुभ्र खळखळ वाहणारा ओढा आमच्या नजरेस पडला. तो विहंगम नजारा पाहून तिकडे जाण्याचा मोह आम्हाला आवरलाच नाही. आम्ही आमची गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली व ओढ्याच्या दिशेने निघालो.
येथील नयनरम्य दृश्य मनात साठवून आम्ही पुढील प्रवासास सुरुवात केली. दुपारची वेळ झाली होती. सर्वांनाच खूप भूक लागली होती. येतानाच घरूनच जेवणाचे डबे आणले होते. निसर्गाच्या सानिध्यात बसून गप्पा मारत मारत आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. थोडेसे पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला हिरव्यागार डोंगरात एक धबधबा कोसळताना दिसला. खालचे भोमाळे येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याहून आम्ही धबधब्याकडे निघालो. आजच्या या वर्षा सफरीचा आनंद लुटण्यासाठी, सह्याद्रीचे बहरलेले रूप पाहण्यासाठी दगडातून चढ उतारावरील पायवाटेने आम्ही चालत निघालो आणि हिरव्यागार अशा भात शेतीच्या बांधावर येऊन पोचलो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे शेतात सगळीकडे पाणी साठले होते. डोंगर माथ्यावरून उतरत चालत असताना पक्ष्यांचे आवाज येत होते. तेथील हिरवेगार गवत, झाडे, फुले, डोंगरातून कोसळणारे प्रवाह अशी निसर्गाची मुक्त हस्त उधळण आम्हास अनुभवायला मिळत होती. शेताच्या बांधावरून चालत असताना अखेर तो क्षण जवळ आला, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. सध्या पावसाळा सुरू आहे. या ऋतूत पर्यटकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे निसर्गरम्य परिसर, हिरवी वनराई, डोंगरावरून कोसळणारे धबधबे.
चला तर मित्रांनो, या सुंदर अशा फेसाळणाऱ्या धबधब्याखाली मनसोक्त भिजायला. पावसाळी पर्यटन हे धबधब्याखाली मनसोक्त भिजण्यासाठी व पाहण्यासाठी असते. धबधबा पाहणे म्हणजे केवळ नेत्रसुख नसते, तर त्याखाली भिजणं हा अनुभव अक्षरशः सर्वांग सुंदर अनुभव असतो. उंचावरून पडणारं फेसाळतं पाणी, अंगावर पडणारे तुषार, आजूबाजूला पानं, फुलं, वेली, गवतं इत्यादींची रंगीबेरंगी उधळण, समोर असणारा डोंगर, वरती निळं आकाश, हा देखावा एकूणच सुखदायी, मनाला नवसंजीवनी देणाराच असतो. आजचा संपूर्ण दिवस कायम लक्षात राहील असा होता. आजच्या संपूर्ण प्रवासातील क्षण मनात साठवून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या अभिषेक गणगे ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळतील. धन्यवाद.